राज्यभर चर्चेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खराते यांची अनेक प्रकरणे प्रकाशात येत असताना त्यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण खादीत पत्नीच्या नावे जमीन खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। योगायोगाने याच गावात आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी पत्नी रूपमती यांच्या नावे खराते यांच्या जमीन व्यवहाराच्या 1 वर्षापूर्वी खरेदी केल्याने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे। नियोजित शक्तीपीठ महामार्ग कळमण हद्दीतून जाणार असल्याची माहिती मिळाल्याने भोंदूबाबा अशोक खराते यांनी ही जमीन खरेदी केली होती। उत्तर सोलापूरच्या तालुक्यातील कळमण गावच्या हद्दीतील राजाराम रामचंद्र बनसोडे, तेजस्वी राजाराम बनसोडे, जयश्री तेजश्री राजाराम बनसोडे यांची सामायिकरित्या असलेली जमीन रणजित ब्रह्मचारी कोल्हाळ यांनी बनसोडे कुटुंबियांकडून 4.48 हेक्टर जमीन 5 लाखांना खरेदी केली होती। परंतु या गटामधून शक्तीपीठ महामार्ग जाणार असल्याची माहिती मिळाल्याने अशोक कुमार खरात व त्यांच्या पत्नी कल्पना खरात यांना गट क्रमांक 2/1 असलेली 4.48 हेक्टर ही जमीन कल्पना अशोक कुमार खरात, अशोक कुमार एकनाथ खरात यांनी एकरी 20 लाखाने कोल्हाळ यांच्याकडून 26 जून 2025 रोजी खरेदी केल्याचे 7/12 उतार्याच्या नोंदीवरून दिसून येत आहे। या घटनेने सोलापुरात खळबळ उडाली आहे।